बीजगणितात पैकीच्या पैकी मार्क्स हवे आहेत, परंतु टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे समजत नाही. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्टर चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर 6 मार्च 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा जो गणित भाग 1चा पेपर होणार आहे, त्यामध्ये जर तुम्हाला देखील पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील आणि तुमचा पेपर दिलेल्या वेळेत जर पूर्ण वेळेच्या आधी जर तुमचा 10-15 मिनिटे आधी पूर्ण करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर तुमचा हा बीजगणितचा एकूण पेपर असणार आहे, तो एकूण 40 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 तास वेळ देण्यात येणार आहेत. म्हणजेच किती, तर तुम्हाला एकूण किती मिनिटे वेळ देण्यात येणार आहे, तर यामध्ये तुम्हाला 120 मिनिटे हा वेळ देण्यात येणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला किती मिनिटे वेळ द्यायचा, जेणेकरून तुमचा देखील पेपर हा 2 तासाच्या आत कव्हर होऊन तुम्ही देखील 40 पैकी 40 मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर तुमचा प्रश्न क्रमांक जो पहिला असणार आहे, तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये ए जो असणार आहे तो पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा MCQ बेस्ड असणार आहे. आणि बी जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर 1 मार्क्ससाठी अगदी सोपे प्रश्न विचारणार आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता एक मार्क्सचे जे प्रश्न आहेत, तर यासाठी किती तुम्हाला वेळ द्यायचा आहे, जेणेकरून तुमचा देखील वेळेत पेपर कव्हर होईल. तर तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आणि जो असणार आहे त्यासाठी एकूण 15 मिनिटे ही वेळ द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक मार्क्सचे खूप सोपे प्रश्न असल्यामुळे यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2-2 मिनिटे जर तुम्ही वेळ दिला तर एकूण 8 प्रश्न असतात, तर तुम्हाला 15 ते 16 मिनिटं म्हणजेच अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 15 मिनिटे यामध्ये वेळ द्यायचा आहे. तर पहिला जो 4 मार्क्सचा असणार आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला MCQ बेस्ड क्वेश्चन्स असल्यामुळे ऑप्शन आणि त्याचं उत्तर फक्त लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला तर जी गणितं दिलेली आहेत त्यामध्ये सोडवण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला त्याचं ऑप्शन आणि आन्सर काढून लिहायचं आहे. आणि जो बी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित अगदी 1 मार्क्ससाठी पायऱ्या ज्या स्टेप्स असतात त्या व्यवस्थित लिहायचं आहे, जे 1 मार्क्ससाठी असणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, तर एकूण प्रश्न क्रमांक 1 आणि याला 15 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. त्यानंतर पहा, तुमचा जो प्रश्न क्रमांक 2 असणार आहे तो तुमचा असणार आहे एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 असणार आहे तो 4 मार्क्ससाठी. आणि जो प्रश्न क्रमांक तुमचा 2 असणार आहे तो तुमचा असणार आहे 12 मार्क्ससाठी असणार आहे. हा असणार आहे 8 मार्क्ससाठी असणार आहे. तर एकूण तुमचा किती झाला, प्रश्न क्रमांक 2 4 अधिक प्रश्न क्रमांक 2 8 म्हणजेच 12 मार्क्ससाठी झाला. तर यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे तो एकूण 25 मिनिटे वेळ द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थित अगदी 4 मिनिटे प्रत्येक प्रश्नाला देऊन व्यवस्थित अगदी सोडवायचं आहे. यामध्ये तुम्ही प्रथमतः ज्या कृती दिलेल्या असतात त्यावरून तुम्हाला आयडिया येते त्याचे उत्तर काय असणार आहे, जे स्ट्रक्चर दिले आहे त्यावरून तुम्हाला त्याचे उत्तर काढता येते. त्यामुळे पहिल्यांदा जे कृतीचे प्रश्न आहेत ते सोडवून घ्यायचे आहेत. आणि नंतरचा जो असणार आहे प्रश्न क्रमांक 2 जो असणार आहे असणार आहे तो देखील 2-2 मार्क्सचे 4 असे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये प्रत्येक प्रश्नाला हे 4-4 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. तर इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी स्टेप्स वाईज तुम्हाला उत्तर हे लिहायचं आहे. त्यानंतर पहा, आपण पहिला प्रश्न क्रमांक 2 आणि आ होता त्यासाठी 25 मिनिटे इतका वेळ. त्यानंतर तुमचा जो असणार आहे प्रश्न क्रमांक जो असणार आहे तो प्रश्न क्रमांक 3 असणार आहे, तो एकूण तुमचा किती मार्क्ससाठी असणार आहे, तर 9 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 असणार आहे तो एकूण 3 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये 2 कृती देणार आहेत आणि कोणती एक कृती सोडवायची जी 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं पाहू शकता, तर तुम्हाला एकूण क्वेश्चन नंबर 3ला किती वेळ द्यायचा आहे, तर 30 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला हा किती 10 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. तर हे जे प्रश्न असतात ते लेंदी असतात त्यांचं आन्सर, त्यामुळे तुम्हाला इथं प्रत्येक प्रश्नाला काय करायचं आहे, 10 मिनिटं प्रत्येक प्रश्नाला हा वेळ द्यायचा आहे. त्यानंतर इथं पाहू शकता क्वेश्चन नंबर 3B जो असणार आहे तो देखील तुम्हाला काय करायचं आहे, तर 2 असे 3-3 मार्क्सचे 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 10-10 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर जो 4 असणार आहे तो असणार आहे तुमचा एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी 4 मार्क्स असल्यामुळे तुम्हाला एकूण इथे प्रत्येक प्रश्नाला 12 मिनिटे म्हणजेच क्वेश्चन नंबर 4ला 25 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे पहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो 5 असणार आहे तो तुमचा असणार आहे तर क्रिएटिव्ह किंवा ओपन एंडेड क्वेश्चन्स टाईपचे असणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला 3 मार्क्सचा हा एक प्रश्न सोडवायचा आहे आणि ज्यासाठी तुम्हाला 10 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. तर
शेवटला आपण पाहूयात की कशा प्रकारे कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 1 AB असणार आहे, त्याला 15 मिनिटे वेळ द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 2AB असणार आहे, त्याला 25 मिनिटे. आणि क्वेश्चन नंबर 3AB त्याला 30 मिनिटे. आणि क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे त्याला 25 मिनिटे. आणि क्वेश्चन नंबर 5 जो असणार आहे तो 10 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. तर एकूण किती 105 मिनिटं तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी द्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला दिलेला वेळ 120 मिनिटे म्हणजेच 2 तास असणार आहे. आणि त्यातील 105 मिनिटं तुम्ही पेपर लिहिण्यासाठी घालवायचं आहे. आणि राहिलेले जे 15 मिनिटं असतात त्यामध्ये रीचेक करायचं आहे की तुम्ही व्यवस्थित अगदी उत्तराला साईन पॉझिटिव्ह मायनस जे असतात ते साईन दिलेले आहे का ते रीचेक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटला तुमचा व्यवस्थित प्रश्न क्रमांक टाकलेला आहे का प्रत्येक प्रश्नासाठी ते देखील पाहायचं आहे. जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे जो चॅलेंजिंग म्हणजेच हॉट क्वेश्चन असणार आहे तो जर तुम्हाला पहिल्या 2 मिनिटात सोडवता नाही आला तर तुम्ही त्यासाठी स्पेस सोडायची आणि नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सोडवायचा आहे. आणि नंतरच्या राहिलेल्या वेळेत तो क्वेश्चन जरी तुम्ही हॉट क्वेश्चन जो असणार आहे सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं गणिताच्या पेपरचं. म्हणजे तुमचा जो अल्जेब्राचा पेपर असणार आहे 6 मार्च रोजी, तर असं व्यवस्थित अगदी त्याचं टाईम मॅनेजमेंट केलं तर तुम्ही नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कोणत्या प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा आहे हे टाईम मॅनेजमेंट लावून तुम्ही पेपर सोडवू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.